एका ड्रायव्हरने ना टर्न मारत असताना ओव्हरटेक केला ना, गाडीला धडकणार होता तो ड्रायव्हर. भांडतोय रे, काय भांडताय कळत नाही, पण शिवीगाळ चाललाय. वेलकम टू मयूर द वीकेंड ब्लॉगर. आणि आज आपण चाललो आहेत सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया बँगलोर येथे. आणि इथून डिस्टन्स खूप जास्त आहे, 1000 किलोमीटर प्लस आहे. म्हणून आपण ट्रेन किंवा बसचा ऑप्शन ऑफ करता आपण फ्लाईटने चाललो आहे आज. आणि माझी फ्लाईट आहे संध्याकाळी 7 वाजेला. आणि डोमेस्टिक आहे, तरी पण आपण 2 तास आधी पोहोचण्याचा प्रयत्न करूयात. 5 वाजेला पोहोचूयात, कारण की बाहेर पाऊस पाण्याचा दिवस आहेत. इथून आपण अंकलेश्वरून आधी सुरतला जाणार. सुरतहून फ्लाईट आहे. जर रस्त्यात कुठे ट्रॅफिक वगैरे लागली म्हणून आपण थोडासा बफर टाईम पकडून लवकर निघतोय घरून. आणि आपण सोलोच जाणार आहे. दरवेळेस आमच्या धर्मपत्नी सोबत असतात प्रत्येक व्हिडिओमध्ये, यावेळेस आपण सोलोच जाणार आहे. आणि तिकडं माझं ॲक्च्युली ऑफिशियल काम आहे. काम झाल्यानंतर जर आजूबाजूला आपल्याला थोडा एक्सप्लोर करायला वेळ मिळाला इव्हिनिंगच्या वेळेला ऑफिसमधून आल्यानंतर, तर आपण ते दाखवूयात. बघूयात आता रस्त्यात जसं तिकडे गेल्यावर स्पॉन्टेनियस जाईल तसं. आता वाजले दुपारचे 1:30 आणि मी आता जस्ट बसमध्ये बसलोय सुरतला जायसाठी अंकलेश्वरून. 1.5-2 तास लागतात. ट्रॅफिक आहे समोर. इंडियाच्या प्रत्येक मेजर सिटीमध्ये मेट्रोचं काम चालू आहे. आणि रस्ते छोटे होऊन गेले, पण मेट्रो काही चालू नाही झालेली दिसते अजून. वेलकम टू सिटी ऑफ डायमंड सुरत. पण सुरतला सिटी ऑफ फ्लायओव्हर्स म्हणून पण ओळखलं जातं. सुरत बस स्टँडला पोहोचलेलो आहे आपण. बसला लेट झाली आपली. जनरली 1.5-1 तास लागतो, पण मला लिटरली 2.5 तास लागून गेलेला आहे सुरतला यायला अंकलेश्वरून. आणि आपण इथं जी शटल जाते एअरपोर्टला बस स्टँडच्या बाहेरून, ती शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिचा काही फिक्स टायमिंग आणि काही कोणाकडनं इन्फॉर्मेशन मिळाली नाही. आपल्याला फ्लाईट पकडण्यासाठी लेट होतो आहे. आणि सुरतचं जे एअरपोर्ट आहे, आपण इथं पहिल्यांदा चाललो आहे. परत आपल्याला तिथं लेट होऊ शकतो जर लवकर मिळालं नाही आपल्याला जायचं आहे तिथं. तर मग रिस्क नाही घेता आपण कॅब बुक केली. कॅब 1-2 मिनटात येईल आणि आपण एअरपोर्टला पोहोचून बोलूयात आता. पोचायला अजून 15-20 मिनटं लागतील आपल्याला. जाता जाता रस्त्याने गाडीचा काहीतरी आवाज आला, काहीतरी पडलं वाटतं. तो ड्रायव्हर बघायला गेलाय, कॅबमधला कॅब ड्रायव्हर आमचा. आणि आता मी 2-3 ठिकाणी गेलो. आता नागपूरला पण गेलो होतो आपण मागे. जर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर इथं कुठं मी पिनमध्ये लावून देईल. तर नागपूरच्या एअरपोर्टला पण सेम आहे. प्रत्येक एअरपोर्टला आता असं सिस्टीम काढलेलं आहे. आता ही कॅब जर एअरपोर्टमध्ये एंट्री करते तर यांना पार्किंग फीज वगैरे पे करावी लागतील. आता प्रत्येक सिटीच्या एअरपोर्टची वेगवेगळी, जशी की नागपूरला 100 का 150 रुपये होती, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही. इथं पण सेम तशीच 135 रुपीज काहीतरी एअरपोर्ट पार्किंग फी आहे. आता पार्किंग आपण जरी नाही करत आहे, पण कॅबवाल्याला एंट्रीसाठी म्हणजे 135 रुपीजचं असं सपोज करा की तुम्ही तिकीट काढावं लागतं आहे. म्हणून हे थोडंसं गव्हर्नमेंटने थोडंसं हे करून ठेवलेलं आहे. म्हणजे आता गेट नंबर 3 तर काही दिसत नाही तर कुठं वर असेल मे बी. गेट नंबर 3 वगैरे कुठं आहेत शेजारी. आपण आपलं स्टेअर्सने जाऊ. आपल्याला हायवे अजून 2 तास टाईमपास करायचं आहे. वेळेत पोचून गेलो आहे, महत्त्वाचं आहे. पोचलो. गेट नंबर 3 कुठं आहे. हायवे चेंज नको व्हायला फक्त. पुण्याहून नागपूरला जाताना झालं होतं. मोठमोठे डक्ट, AC डक्ट. हे आपलं समोर गेट नंबर 3. इथनं आपली बोर्डिंग होईल जर गेट चेंज नाही झाला तर. इथं पण पुण्याच्या एअरपोर्टसारखा मोठा फॅन आहे हवा सर्क्युलेट करण्यासाठी. ही आपली बँगलोरची लास्ट फ्लाईट. डॉट टाईम आहे सुनिश्चित म्हणत आहे 7 वाजून 5 मिनिटांनी. आणि या समोरच्या कॅफेटेरियाच्या बॅक साईडला आपलं चेक इन गेट आहे.
सिक्युरिटी चेकइन करून आपण आलेलो आहे एअरपोर्टमध्ये. तर आपला आहे गेट नंबर 3. जर ऐन वेळेस बदललं तर आपण याच्यावर बघणार, स्क्रीन वगैरे डिस्प्ले होईलच आपल्याला. आत्ता आपलं मोठं मॅटर होतं राहिलं. मी जेव्हा चेक इन केल्यानंतर माझं लॅपटॉप राहून गेलं होतं तिथं चेक इन गेटवर. आणि ऑफिसर आले, त्यांनी कुठं CCTV वगैरेवर एक पॅसेंजरवर लक्ष ठेवतात ते. तर त्यांनी बरोबर आपल्याला सांगितलं की सर तुमचं लॅपटॉप राहून गेलं आहे म्हणून. म्हणजे मी जागेवर बसलेलो होतो, मला शोधत बरोबर माझ्या गेट नंबर 3 जवळ येऊन गेले ते. आणि लॅपटॉप राहिलं आहे म्हणून लॅपटॉप हँडओव्हर केलं आहे मला, घेतलं मी. आणि योगायोग असा की जे ऑफिसर होते ते माझ्याच गावाचे होते, धुळ्याकडचे होते. ॲक्च्युली ते नंदुरबारचे होते, पण तरी ग्रेट सॅल्यूट टू दॅट ऑफिसर. लॅपटॉप राहिलं असं तर काम ज्याच्यासाठी चाललं आहे ते कामच नसतं झालं आपलं आत्ता. म्हणजे बघा एअरपोर्टवर एवढी सगळी सिक्युरिटी आणि प्रत्येक प्रवाशाच्या एक वस्तूचं किती लक्ष ठेवलं जातं. सगळ्याच ठिकाणी सिस्टीम काही वाईट नसते. इथं तर मला चांगलाच अनुभव आला त्या बाबतीत. ब्लॉगमध्ये बघितलं आपण माझा जो सनग्लास आहे आणि ट्रायपॉड आहे तो मिसप्लेस झाला होता, हरवला होता आपल्याच्याने. आता नवीन एक लॅकोस्टिकाचा घेतलेला आहे मी सनग्लास, चांगला आहे. आपण तो पण लय आवडायचा मला, पण आता हा आवडायला लागेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि ट्रायपॉड पण घेतला मी तेव्हाच नवा, सेम टू सेम रिऑर्डर करून टाकला फ्लिपकार्टवरनं. आता नवा घेतलेला आहे माझा. ॲक्च्युली मी माझ्या मित्राच्या शॉपवरनं घेतलेला आहे, रोहन काळे म्हणून माझा शाळेतला मित्र होता तो. त्याने स्वतःचं याचं स्पेक्टेकल्स वगैरेचं दुकान टाकलेलं आहे इथं कुठंतरी. तुम्हाला त्याची लिंक वगैरे त्याचा नंबर देऊन देईल, तुम्ही त्याच्यावरनं ऑर्डर करू शकता. आणि हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, फक्त आपला मित्र आहे म्हणून त्याची इथं डिटेल देऊन देतो. आणि तुम्ही त्याच्यावर आणि माझं नाव सांगून जरा चांगल्यापैकी डिस्काउंट पण देऊन देईल तो तुम्हाला. बरोबर ट्रॅव्हलिंगच्या दिवशीच माझी तब्येत जरा डाऊन होऊन गेली, सर्दी घसा वगैरे डेंजर जाम झाला आहे काल रात्रीपासून. तरी मी मेडिसिन घेऊन घेतलेली आहे. आणि मी म्हटलं इथं सगळ्या एअरपोर्टला बऱ्यापैकी स्ट्रॉंग AC असतो म्हणून मी जॅकेट घालून आलो होतो. पण तिथं फक्त लॉन्चपर्यंत आणि त्या चेक इन गेटपर्यंतच AC आहे, त्याच्या पुढे नाही. इथं हा कॉमन एरिया आहे, याच्यामध्ये काही AC वगैरे डक्ट गेलेलं आहे तिथनं, एअर कंडिशनिंग नाही. आणि वरती जो हा मोठा फॅन आहे तो फॅन पण बंद आहे, म्हणून प्रचंड गरम होतं आहे. पण ठीक आहे, आता किती वाजले, अजून 1 तास, पाऊण 1 तास आहे अजून आपल्याला बोर्डिंगला. जशी बोर्डिंग चालू होते तसं भेटू. तोपर्यंत काय आपलं चेहऱ्यावर वगैरे पाणी मारून थोडंसं रिफ्रेश होऊ. आपण मग उतरू रात्री 9 वाजेला बँगलोरमध्ये. तर तिथून आता हॉटेलचं पण बुकिंग वगैरे झालेलं आहे आपलं, फक्त रात्री तिथनं जाण्याचं प्रसाधन मिळायला पाहिजे. तासाच्या वेटनंतर आणि 2-4 मेल आणि थोडे कॉल्स अटेंड केल्यानंतर आपलं दुकान करूयात बंद आणि जाऊयात बोर्डिंगसाठी. फ्लाईट 20 मिनटं डिले झालेली. आता परत 9:05ला पोचणार होतो आपण. आता रात्री आपण 9:15-9:30च्या दरम्यान पोचू. आणि आपल्याला आपलं जिथं हॉटेल बुकड आहे ते एअरपोर्टपासून परत 55-58 किलोमीटर दूर आहे. परत तिथून कॅब किंवा काय ते लोकल ट्रान्सपोर्ट वगैरे काय ते बघावं लागेल. म्हणजे हॉटेलला पोचत ऑलमोस्ट आपल्याला 11:30-12 होतील. आणि परत सकाळी उठून परत ऑफिसला पळायचं आहे. बघूयात आता कसं होतं आहे मॅनेज. आणि जर उद्या दुपारपर्यंत लवकर काम झालं तर उद्या सेम डे रात्रीच्या फ्लाईटने परत रिटर्न पण यायचं आहे. म्हणजे अजिबात झोप होणार नाही असं दिसतं या ट्रिपला. लेट होऊन जाणार आहे म्हणून भूक लागून गेली होती. सर्दी आणि घशाने डोकं जाम झालेलं आहे फक्त. आता एक जिंजर टी आणि एक आलू पॅटी बर्गर केलेला आहे ऑर्डर, कारण की भूक पण खूप लागलेली. दुपारचं गोळी घेऊन निघालो तुम्ही सर्दी घशाची. रेट तर तुम्हाला माहितीच आहे एअरपोर्टचे. एवढंसा बर्गर 180 240. पण ठीक आहे, ते शॉपवाल्यांना जेवढं भाडं भरावं लागतं एअरपोर्टवाल्यांना, तर मग ते हिशोबाने बरोबर आहे. एकच ऑप्शन येताना दाबून जेवून येणे, जर तुम्हाला तुमचे हार्ड अर्न मनी वेस्ट नसेल करायचं तर. चला ऑर्डरसाठी वेट करतो आहे. तिकडं आमची चहा उकळते, तरी खाऊन घेऊ. बोर्डिंगला तर अजून वेळ आहे 15-20 मिनटं, कारण की 20 मिनटं आपली फ्लाईट डिले झालेली आहे. काही नाही, पटकन खाऊन घेऊ आणि बसूया फ्लाईटमध्ये. रात्री जेवायला मिळतं नाही मिळतं काहीच गॅरंटी नाही. असा काहीसा बर्गर आहे. इकडं आपली जिंजर टी. फ्लाईट तर पूर्ण फुल दिसते बॉस, ही सगळी गर्दी बँगलोर जाणारी.
वैमानिक साहेब आलेले आहेत असं वाटतंय आपल्याला. बोर्डिंग गेट मी डायरेक्टली जे एंट्रीला जे ऑफिसर उभे असतात त्यांनाच विचारलेलं आहे. 7:10 स्टार्ट होईल बोललेले आहेत. आता वाजलेले आहेत 7:09. उपयोगी टाईमवर होईल बोर्डिंग चालू. बोर्डिंगच होते केव्हाची चालू झाली बोर्डिंग. इकडं पण रो क्यू ही क्यू. इथं विमानाची एंट्री आपली. 34C. सी म्हणजे विंडो सीट नाही आपली. सगळ्यात मागचं सीट आहे. वो दंगे लागतील बसमध्ये लागतात तसे. एक्झिट इमर्जन्सी एक्झिट. मस्त लाईट आहे ते. पोचलो शेवट बाबा बँगलोरला. पुण्यापेक्षा मोठं एअरपोर्ट आहे. पण आता सगळ्यात मोठा टास्क आहे आपल्याला इथून जायचं 58 किलोमीटर. त्यासाठी कॅब मिळायला पाहिजे वेळेवर. एकदा जर कॅबमध्ये बसलो म्हणजे टेन्शन फ्री. हॉटेलवाल्याशी ऑलरेडी बोलून झालं आहे माझं. तो बोलला काही प्रॉब्लेम नाही या म्हटलं 12, 12:30, 1 वाजेपर्यंत. फक्त कॅब भेटणं जरा चॅलेंज आहे. सिटी बसच्या स्टॉपला वेट करतो. तिथून इंडस्ट्रियल इस्टेटपर्यंत या असल्या सिटी बसमध्ये जाऊ आणि तिथून हॉटेलपर्यंत कॅब घेऊ. आता किती वेळ लागणार आहे माहीत नाही. मित्र बसलेला आहे माझ्या शेजारी. तो बोलला की 10 मिनटात येणार आहे. करू वेट नाही आली तर शेवट मग कॅबच करावी लागेल ना. इलाज नाही. कारण की 10:15 वाजून गेले आहेत. अननोन सिटी आपल्यासाठी फर्स्ट टाईम आलो. आपल्या एअरपोर्टपासून इंडस्ट्रियल एरियामध्ये जायचे लागलेले 340 रुपीज या AC बसचे. एवढं मोठं एअरपोर्ट आहे. आत्ता निघाली 5-10 मिनटं चालले असतील बस चालून. अजून पण एअरपोर्टमध्ये दुसऱ्या टर्मिनलला आली पिक करायला. इथं पण सीट्स उभे होते बरेच लोक. बस तर पूर्ण पॅक आहे. बरेच लोक तर ऑफिशियल कामासाठी आलेले दिसत आहेत तिथं. आत्तापर्यंत तर चांगलं एक्सपिरियन्स आहे. लोक पण सपोर्टिव्ह आहेत. सांगतात पण आहे व्यवस्थित. आता तिथं उतरणार आहे आपण. तिथून कॅब वगैरे मिळते का आणि मेन म्हणजे खायला मिळतं का ते बघूयात. आता तिथं इलेक्ट्रॉनिक म्हणून प्लेस आहे. आपले जे हॉटेल आहे तिथून पुढे अजून 7-8 किलोमीटर आहे. तिथून तर आपल्याला नो डाऊट कॅबच करावी लागेल. आता पोचल्यावर बघूयात. आणि मेन म्हणजे पेटपूजेचं बघायचं. काहीच खाल्लेलं नाही आपण. बरं झालं ते एअरपोर्टवर जरा थोडंफार नाश्ता करून घेतला होता. नाही तर आत्तापर्यंत हालत खराब होऊन गेली असते आपली. मेट्रोचं काम इथं पण सगळीकडे मेट्रोचे पिलर. रस्ता एकदम मक्खन.
आपण अजून पण पोचलेलो नाही हॉटेलला. रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत. ते ऑलमोस्ट आपल्याला एअरपोर्टवरून निघून किती 10:30ला निघालो होतो आपण. तर 1 तास झालेला आहे. अजून निम्मे रस्ता बाकी, मे बी निम्मेच्या वर बाकी असेल. आणि रात्रीचं बघू शकता तुम्ही ट्रॅफिक वगैरेमध्ये. आणि रात्रीच्या 11:30 वाजता तिकीट चेकर आले होते. आत्ता तिकीट वगैरे चेक करून गेले. अजून किती लांब असणार आहे काय माहिती रस्ता. कारण की अजून परत जिथं लास्ट डेस्टिनेशन आहे तिथं उतरल्यानंतर पुन्हा आपल्याला कॅब बुक करून हॉटेलला जायचं आहे. आणि उद्याचा दिवस तर एकदम कट टू कट आहे, कारण की दिवसभर कामात असणार आहे आपण. श्री कसं जात आहे आता. A few moments later. रात्रीचे 2 वाजले. 2 तासाच्या वर झाला आहे टाईम आता. अजून पण प्रवासच करतो, अजून पोचलेलो नाही आपण डेस्टिनेशनला. आणि हे तुम्ही बघू शकता बाहेर नाशिक फाटाच दिसतोय बँगलोरचा. आता इतकी वाट लागलेली तर आता काही फरकच नाही पडणार. अजून वाट लागेल तरी चालतंय आता. कारण की आता लिमिट क्रॉस झालेली ऑलरेडी. कंबरेची वाट लागलेली, बसवलं जात नाही. आता काहीतरी खाऊ घाला फक्त आणि झोपू द्या. रात्री लय वैतागायला. आता सकाळी जेव्हा जाग येईल तेव्हा येईल. जावं तर लागेल ॲक्च्युली, पण आराम व्हायला पाहिजे. परत उद्याचा दिवस हेक्टिक. कॅपॅसिटी संपली आता. रोडवर बसून इथं समोर रोड आहे आणि रोडावरचे फूड कार्ट राहतात ना. मशरूम बिर्याणी मागवली. पहिल्यांदा खातोय मशरूम बिर्याणी. काही ऑप्शनच नाही हॉटेलला. पोचल्यावर काही मिळेल का नाही मिळेल माहीत नाही, म्हणून रस्त्यातच थांबून खाऊन घेतली. आता निवांत हॉटेलला जाऊन झोपायचंच आहे फक्त. 2 वाजले रात्रीचे. आत्ता पोचलो हॉटेलला. बघितलं जातं जगात हॉटेलची कशी लिफ्ट. रूम टूर देऊन देऊ. इथं वर्क डेस्क आहे. त्यानंतर समोर एक टी व्ही आहे. इथं एक डबल बेड आहे. दोघं बाजूला स्विचेस, वरती फॅन आणि AC. त्यानंतर हा आपला मस्त असा मिरर. त्यानंतर हा इथं किचन पण दिलेला आहे एक छोटासा. काइंड ऑफ 1 RK. हा आपला बॉम्बिंग एरिया. आणि इकडं काय आहे, इथनं तर काही दिसणार नाही आता. काहीच नाही बाहेर. नारळाची झाडं वगैरे काही नाही. पण हायवे टचचे प्रॉपर्टी राहिलं. इथं कॉम्प्लिमेंटरी बॉडी लोशन पण ठेवलेलं आहे. आणि इथं शॅम्पू, त्याच्यानंतर हर्बल सोप वगैरे. सकाळी तो यूज करणारच आपण. कसं आहे काय त्यांचं हॉटेलच्या कंपनीचं जे SRS जेड एम्पायर म्हणून आहे हॉटेल. हॉटेल तर बाहेर डिसेंट वाटलं तुम्हाला. सकाळी जर जाता आता वेळ मिळाला तर उजेडात छान दाखवतो बाहेर, मस्त गार्डन एरिया वगैरे. आता झोपूयात. रात्रीचे वाजलेले आहेत आता 1:50. ऑलमोस्ट 2 वाजलेले आहेत. आता बघू केवढी झोप होते आपली. असा आमचा अवतार. आलेलो तर फ्लाईटने, पण अवतार असा झालेला असं वाटतं ट्रेनने झालेलो आहे. ट्रेन पण नाही, बसने आलेलो आहे असं वाटतं. फार वाट लागलेली. चेहऱ्यावर तर काही धूळ वगैरे बसलेली नाही अजिबात, पण आतून एकदम खचून गेलाय माणूस, खचून. चला, माझा नट सम्राट होण्याच्या आत झोपून घेऊया. इथं डायलॉग चालू होऊन जातील झोपेमध्ये. मन कुछ अंदर से अच्छा नहीं है. Good morning everyone from the next day from Bangalore. चांगली झोप झाली आता. थोडीशी ताकद वाटते अंगात आता रात्रीच्या प्रवासानंतर. रात्री थोडासा हलकासा फीवर पण आला होता मला आणि सर्दीने त्रास होत, पण गोळ्या वगैरे होत्या माझ्याकडे. मेडिसिन घेतल्या. आता जरा बेटर वाटतंय रात्रीपेक्षा. आता उठूयात, फ्रेश होऊयात. इथं ऑलरेडी माझ्या ऑफिसचे एक एम्प्लॉई आहे तिथं, विजयबाई म्हणून. ते आपल्याला पिक करायला येणार आहेत आणि जिकडं आपलं काम आहे तिकडं घेऊन पण जाणार आहेत. आता खाली जाऊयात. नाश्ता वगैरे हॉटेलकडनंच आहे सकाळचा.
कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट तो करूयात आणि बघूयात पुढचा प्लॅन. उठून जरा हॉटेलच्या जस्ट बाहेर एक छोटी टपरी होती, तिथनं काय टूथपेस्ट नव्हतं माझ्याकडे, टूथपेस्ट घ्यायला आलो होतो. सकाळी रात्री आलो ते हॉटेल दाखवायची राहिली आहे बघा. समोर गार्डन एरिया आहे, ही आपली हॉटेलची बिल्डिंग आहे. वर टॉवर्स लावलेले दिसतात बिल्डिंगवर. डिसेंट आहे हॉटेल तशी, झाडं वगैरे इकडं गार्डन टाईप आहे जरा इथं. आणि नाश्त्याची जेवणाची सोय पण इथंच आहे आतच. इथं पण डेव्हलपमेंट चालू आहे अजून. असं काहीच रिसेप्शन आहे, डायनिंग एरिया, रिसेप्शन. लॉन टाकलेले सिंथेटिक थर्ड फ्लोअरला रूम आपली. मस्त आंघोळ वगैरे करून हॉटेलचं बॉडी लोशन वगैरे लावून आपण झालेलो आहे रेडी आपल्या फॉर्मल क्लोथ्समध्ये, रेडी फॉर द मीटिंग. आता खाली जाऊन डिरेक्टली चेकआउटच करू. बाय बाय टू दिस ब्युटिफुल रूम. जशी रोज चेकआउट करताना दरवेळी हालत असते तशी हालत आहे बेडची. आता चेकआउट करूयात. हॉटेल वगैरे एकंदर डिसेंट होती. बरेच जे लोकल हॉटेल असतात तिथं गेल्यावर साबण नसतो, बाथरूममध्ये काही नसतं, टॉवेल सगळं मागत बसावं लागतं एक एक गोष्ट. इथं सगळं रेडी होतं, काहीच मागायची गरज नाही पडली. चला आता ब्रेकफास्ट मेन्यू बघूयात काय आलो, काय काय बघूयात आधी. इथं आहे गेस चहा आहे, याच निंबू पाणी, या 2-3 प्रकारच्या चटण्या आणि अजून एक काय पराठा वगैरे टाईप्स आहे, गोड शिरा आणि उपीट. आणि काय रस्सम, साऊथ इंडियन स्पेशलिटी. यात छोटे छोटे स्पंज डोसे आणि यात इडली. आपण घेऊयात आता काहीतरी यांच्यापैकीच ब्रेकफास्ट. हे काहीतरी बोंडा टाईप वाटतंय, भजी आणि आलू पराठा आणि 2-3 प्रकारच्या चटण्या. दिसतो तो बोंडा आहे पण टेस्ट त्याची काइंड ऑफ मेदू वड्यासारखी आहे आतमध्ये, क्रिस्पी एकदम. ब्रेकफास्ट एंड्स विथ मॉर्निंग टी. A few moments later. आपलं ज्या ऑफिसमध्ये काम होतं ते करून आपण बाहेर आलो आता जस्ट. मी रात्रीच्या फ्लाईट्स वगैरे चेक केल्या, फ्लाईट तर नाही आहे. तर मग आज पण जर उद्याच फ्लाय करायचं आहे आपल्याला आणि ट्रेनचं तर तात्काळची खिडकी पण बंद होऊन जाते. तात्काळची 10-11 वाजेच्या आसपास ओपन होते. म्हटलं ट्रेनचं पण होणार नाही, फ्लाईट्सचं पण आज पॉसिबल नाही. कनेक्टिंग फ्लाईट आहेत सगळ्या संध्याकाळी. 14-15 तास प्रवास आहे, फक्त 2 तासाच्या प्रवासासाठी. त्याच्यापेक्षा उद्याचीच फ्लाईट करू आपण निवांतमध्ये. आज रात्रीचा लेओव्हर घेऊन घेऊ, पुन्हा त्याच हॉटेलला एक्सटेंड करून घेऊ. आणि अजून थोडंफार जे साईटवर जे माझं काम होतं ते अजून थोडं डिटेलमध्ये चेक करून घेतो. आता दिवसभर वेळ आहेच तर. आता सगळं काम वगैरे झाल्यानंतर आता तर लंचसाठी बाहेर आलो आहे आम्ही. लंच वगैरे करून पुन्हा जाऊ कंपनीमध्ये. आहे एक मोठी कॅनेडियन MNC, नाव तर नाही डिस्क्लोज करू शकत नाही पण आहे. मध्ये येऊन पंजाबी थाळी खातोय. घसा खराब आहे, साऊथचं सगळं आंबट आंबट राहतं म्हणून पंजाबीच मागवली आपली. सगळं काम संपवून बॅक टू द सेम हॉटेल आणि सेम रूम. तीच 305ची स्कीम मागितली मी, कारण की त्या रूममध्ये कम्फर्टेबल झालो होतो काइंड ऑफ. तिथं जाऊन बसूयात आता पुन्हा. जरा थोडेफार ऑफिशियल मेल्स जी मीटिंग अटेंड करून आलो तिथे जरा सगळं मिटवून टाकू काम, मग बोलू पुढे. फायनली काम संपलेलं आहे आपलं. मेल वगैरे करून झालं आहे. उद्याची फ्लाईटच्या तिकीटचा वेट करतोय मी आता. एकदा झालं निवांत झोपायत, कारण की रात्रीची झोप तर झाली होती आपली ओके, पण तरी आता परत थोडीशी बॅटरी डाऊन व्हायला सुरुवात झालेली. घसा पण थोडासा त्रास देतोय अजून पण. A few moments later. जस्ट जेवण करून बाहेर आलो रोडवर फिरायला. थोडंसं म्हटलं फेरफटका मारून आलो येतं.
प्रत्येक ट्रॅव्हलरचा पोपट होतो तसा आमचा पण आज जरा पोपट झालेला आहे. समजा बाहेर निघाले इथं असं बाहेर एकदम मस्त छान असं साऊथ इंडियन फूड कोर्ट होतं. साऊथ इंडियनच नाही, बाहेर पावभाजी वगैरे बरेच शॉप आहेत. वॉकसाठी आलो होतो, मग कळालं बाहेर फूड कोर्ट आहे. पोपट बनत राहतो माणसाचा. आता एक कॉफी मारू, एक चहा झाला मारून, तरी पण काही बरं वाटत नव्हतं. एक कॉफी, हा पण चहाच आहे. पण इथला चहा महाराष्ट्र किंवा गुजरातच्या चहासारखा मसाला चहा नाही राहतो, चहा आणि चहा राहतो, मळमळायला लागतो सगळं. त्याच्यापेक्षा मग कॉफी पिऊयात एक. आता कॉफी घेऊयात आणि बघूयात कॉफी तरी चांगली लागते. तर इथले लोक मोस्ट प्रोबेबली कॉफी जास्त पितात चहापेक्षा. शिकायची फिल्टर कॉफी पण जावा तुम्ही चहा प्यायला. चहा मे बी असते शुगर, पण कॉफीमध्ये तर शुगर टाकतच नाही लोक. आपल्याला समोरून मागून घ्यावी लागते. त्याला म्हटलं शुगर, तो बोलला टाकलेली हलवून घ्या खाली. ती साखर विरघळते तेवढ्यात कॉफी गारून जायची आपली. चला टाकलेली वरनं बघूयात टेस्ट चेंज झाली का. फिल्टर कॉफी तर आहे स्ट्रॉंग, पण साखरेची तर काही टेस्ट लागत नाही. ठीक आहे, चलो आता जसा आहे वैसा आहे. कुठल्याही नवीन सिटीमध्ये आल्यानंतर तिथलं वेदर वगैरे कल्चर वगैरे कसं आहे त्याबद्दल तर बोलायलाच पाहिजे. तर बँगलोरचं वेदर आहे एकदम प्लिझंट, नो ह्युमिडिटी ॲट ऑल, एकदम गार वातावरण. मी तर आणि पुण्यापेक्षा भारी तर नाही म्हणू शकत, कारण की मान्सूनचे दिवस चालू आहे पुण्यामध्ये, पण भारीच असतं वातावरण. मी पुण्याशी याच्यासाठी कम्पेअर करतो प्रत्येक सिटीला, कारण की मी पुण्यात जास्त बऱ्यापैकी वर्ष राहिलेलो आहे. अजून पण पुणे काही मनात निघत नाही आमच्या. अंकलेश्वरला जरी येऊन गेलो आपण राहायला तरी पण. बाहेर ट्रॅफिकचा लय आवाज आहे. मी माईक परचेस केलेला आहे, पण ट्रिपवर यायच्या वेळेस मी माईक घेणंच विसरून गेलो, कारण की बऱ्याच लोकांची कंप्लेंट होती आधी आपल्या ब्लॉगमध्ये आवाज व्यवस्थित येत नाही म्हणून. आणि मी कॅमेरामध्ये याच्यासाठी बघत नाही समोरून एखादा येऊन ठोकून नको द्यायला मला. रस्त्याने चालतोय आपण. पण कॉस्ट ऑफ लिव्हिंगच्या बाबतीमध्ये बँगलोर जरा एक्सपेन्सिव्ह साईडला आहे. आणि आपण बोलत पुढे निघून आलो. ही आपली हॉटेल राहिली इकडं आणि आपण पुढे निघून चालले होतो. ठीक आहे, चला फिरायसाठीच निघालेलो आहे म्हटल्यावर आता. आणि पायी माणूस कुठपर्यंत चालला जाईल. आणि असं पण रात्रीचा टाईम आहे, काही कुठं गार्डन वगैरे जायचं म्हटलं तर गार्डन पण बंद असेल. त्यापेक्षा आपण आपल्या रूममध्ये गार्डन करून घेऊयात, कारण की काल रात्रीचा प्रवास, दिवसभरचा प्रवास वगैरे, फ्लाईटचा प्रवास जरी आपल्याला वाटतो 1 तासाचा 2 तासाचा होता, पण ते आपल्या जर सिटीमध्ये एअरपोर्ट नसेल तर दुसऱ्या सिटीतनं त्या सिटीपर्यंत ट्रॅव्हल करणं, आणि सगळ्यात मेन म्हणजे सिटी सेंटरपासून एअरपोर्टपर्यंत जाणंच खूप मोठा टास्क राहतो. कॅब वगैरे मिळत नाही, मिळतात तर त्यांची 56 लफडी असतात. म्हणजे लय सगळं किचकट करून ठेवलेलं आहे. मनमानी तसा कारभार आहे. कॅबवाले पाहिजे तसे पैसे चार्ज करतात. ठीक आहे, आता असो, जाऊयात आता वर, पडूयात निवांत. इथं या हॉटेलमध्ये मसाज वगैरेची पण सोय आहे, इफ एनीवन इंटरेस्टेड. त्या बॅनरचा फोटो काढून घ्या कधी आले बँगलोरमध्ये तर बघा. आम्ही तर तुडुंब भात खाल्लेला आहे नुसता. आंध्रामध्ये आल्यावर काय खाणार, सॉरी कर्नाटक, काय माहिती आंध्रा कर्नाटक, बँगलोरमध्ये कुठं आलो ते आठवत नाही आता. वाटतं प्रवासच करतोय 2-3 दिवस झाले. आता रूमवर जातो, झोपतो निवांत. आणि ब्लॉग केवढा मोठा बनणार आहे मला पण माहीत नाही. आता एडिट करून मी काय कट करणार आहे त्याच्यातलं ते आता एडिट करतानाच कळेल केवढा ब्लॉग बनणार आहे. या फ्लोअरला नाही काही पेंटिंग, नाही तर प्रत्येक फ्लोअरला या जागेवर पेंटिंग लावलेली. रूममध्ये जाऊयात आणि झोपूयात. हां, ओके हां, वेलकम. तर मित्रांनो, मॅटर असं झालं होतं, मी आत्ता जस्ट वरती आलो माझ्या फ्लोअरवर जिथं माझा रूम आहे बुक. तर एक म्हातारे काका होते, आजोबा म्हणू शकतात, काका तर काय, आजोबा होते. ते बाहेर फिरत होते, हातामध्ये ते रूमचं की कार्ड असतं ना आपलं ते घेऊन. तर ते बोलले, आता ते कन्नडा होते, त्यांना हिंदी पण नव्हती कळत, फक्त एवढंच लाईट नाही आहे एवढंच बोलता येत होतं त्यांना हिंदीमध्ये. मग मला कळालं मे बी ते कार्ड टाकायचं असतं, त्यांना माहीत नसेल. मग मी गेलो त्यांना रूमवर, काही कळत नव्हतं त्याला, फक्त असं ॲक्शन करून दाखवली, कार्ड आहे ना यात टाकायचं आहे बाबा म्हणून. त्यांना दाखवलं, अच्छा 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 असं करून त्यांच्या भाषेमध्ये काहीतरी बोलले ते.
ठीक आहे चलो. गुड मॉर्निंग एव्हरीवन फ्रॉम द नेक्स्ट डे. मी झालो आहे आता रेडी जाण्यासाठी. खाली हॉटेलच्या रिसेप्शनवर जाऊन खाली ब्रेकफास्ट वगैरे करूयात आणि जायला निघूयात. आता ब्रेकफास्टसाठी आलो आहे आपण. चेकआउटसाठी की वगैरे तर देऊन दिली मी. असा काहीच ब्रेकफास्ट सेम कालचा मेन्यू आहे, काहीच फरक नाही. तोच मेन्यू जो काल खाल्ला. पटकन ब्रेकफास्ट करूयात आणि कॅब बुक करून निघूयात आपण. 3778. बाईकसाठी पण टोल नाका बघितला आता. अशी काहीशी आहे बाबा यांची इलेक्ट्रॉनिक सिटी. इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणजे काइंड ऑफ आपलं हिंजवडीच आहे. आणि ट्रॅफिक पण हिंजवडी सारखीच आहे. सगळ्या IT कंपनीज वगैरे दिसतात आजूबाजू. मे बी फार्मा पण असतील याच्यामध्ये काही. मागे इलेक्ट्रॉनिक सिटीचा बस स्टॉप मी बोललो होतो. मला तरी होताच अंदाज की आपल्याला निघावं लागेल कॅबने डिरेक्टली. तरी म्हटलं एकदा ट्राय करून बघू, असं नको व्हायला की परत आपण ट्रायच केला नाही. आणि एअरपोर्ट बस आहे जाणारी समोर उभी आहे, पण तिला निघायला अजून अर्धा तास वेळ. ऑलरेडी लेट होणार आहे आणि ती अजून अर्धा तासाने निघणार आहे म्हटल्यावर आपल्याला. आणि आत्ता वाजलेले आहेत बरोबर 9:15. मी तरी त्या कंडक्टरला आधीच विचारून घेतलं बाबा की मला 12:30 पाऊण वाजता बोर्डिंग आहे माझी, त्याच्या आधी पोचणार का. त्याने नशीब क्लिअरली सांगून दिलं 1:30 वाजेच्या पुढे होईल बोलला टाईम. मग मी परत आता उतरलो खाली आणि पुन्हा इथून एअरपोर्टसाठी कॅब बुक करतो. कॅब ऑन दी वे. कॅबमध्ये बसून एकदम ॲडव्हान्स होऊन गेलं. इथं बघा एकदम प्रॉपर इथून एअरपोर्टचा मॅप लावलेला आहे. किती स्टॉप येतील. त्यानंतर इथं वेंडिंग मशीन पण आहे फूडसाठी. सहजा कुठल्या बस स्टॉपवर दिसत नाही, पुण्यात बघितलं नाही मी कधी. म्हणजे जरा अमेरिका टाईप्सच बनवलेलं आहे बघायला गेलो तर. जसं आपलं हिंजवडी दिसतं पुण्यातलं, पण जरा हिंजवडीपेक्षा पण बेटर वाटतंय मला इथं सोयीसुविधांच्या बाबतीमध्ये. 4850. ಏನ್ ಹೋಗ್ತಿರಕಷ್ಟೇ. ಏನಾಗಿದೆ ಇವಾಗ ಅಷ್ಟೇ ಹೇಳು. ಕ್ಲೀನ್ ಆಗಿ ಗಾಡಿ ಓಡಿಸೋದು ಕಲ್ತ್ಕಂತ ಹೇಳ್ತಿರೋದು. ಗಾಡಿ ಕೊಟ್ಟಿರೋದು ಹಂಗೆ ಕೊಡೋದು ಯಾರಿಗೂ. ಅದೇ ನೀನು ಡ್ರೈವರ್, ನೀನು ಓನರ್ ಇದನ್ನ ಕೊಡ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಯಾವಂತ ಗಾಡಿ ತಂದಿರಕ್ಕೆ ಹಿಂಗೆ ಓಡಿಸ್ತಿರೋದು ನೀನು. ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ಸೋಡ ಮಗನೇ. एका ड्रायव्हरने ना टर्न मारत असताना ओव्हरटेक केला ना, गाडीला धडकणार होता तो. ड्रायव्हर भांडतोय रे. काय भांडताय कळत नाही, पण शिवीगाळ चाललाय. ಗಾಡಿಯಾ बोल रहा था वो, मेरा गलती नहीं है ऐसा. एअरपोर्टला घुसलो. लय मोठं एअरपोर्ट आहे बाबा बँगलोरचं. आतमध्ये एंट्री एक चांगलं आहे. DJ यात्रेमुळे एंट्री फास्ट होऊन जाते, सिमलेस आहे. पण आतमध्ये खूप मोठं आहे, काही समजत नाही एवढं. चेक इन गेट पण तर पोहोचलेलं नाही आपण. नाही तर छोट्या छोट्या सिटी सुरतला तर समोरच होतं चेक इन गेट. एकदम सिमलेस प्रोसेस होती, एकदम फास्ट झालं सिक्युरिटी चेक इन. आणि ट्रे पण मोठे मोठे होते म्हणून काय मल्टिपल ट्रे घ्यावे नाही लागले. एकाच ट्रेमध्ये येऊन गेलं आपलं सगळं सामान. आपलं सिक्युरिटी गेट नंबर आहे आता आपल्या सिक्युरिटी गेट नाही, सॉरी, डिपार्चर गेट, बोर्डिंग गेट काय म्हणणार त्याला. चाललो आहे आपण आता आपल्या बोर्डिंग गेटकडे. इकडं आहे 17 ते 43 नंबर आपला आहे. परत खाली आपले बोर्डिंग गेट. आपला 21 आहे, 19 to 27 परत खाली. एवढे सारे सोविनियर शॉप आणते. बाजारच भरला इथं पूर्ण.
खूप मोठं आहे राव बँगलोरचं एअरपोर्ट. पुण्याच्या एअरपोर्टच्या 3 पट मोठं असेल, 3 किंवा 4 पट मोठं आहे. एवढे सारे बोर्डिंग गेट्स, एवढ्या साऱ्या फ्लाईट्स. हे आहे आपल्या मागे आपलं बोर्डिंग गेट. फायनली ऑन टाईम. ऑलमोस्ट आता 12 वाजलेले आहेत आणि एक 15-20 मिनटामध्ये बोर्डिंग स्टार्ट होईल. बरं झालं कॅबने आलो, जर बसच्या नादी लागलो असतो तर आपली फ्लाईट मिस झाली असती 100%. म्हणजे बोर्डिंग लाईनमध्ये उभे आहे, त्यांचं काहीतरी मॅटर झालेलं आहे. अजून पण काही बोर्डिंग स्टार्ट नाही केली, कारण की 1:15चा टेक ऑफ होता आपला. आता 1 वाजून 3 मिनटं झालेले आहेत. काय मॅटर आहे ते अजून पण त्यांनी काही सांगितलं नाही. बोर्डिंग झाली आता फ्लाईटकडे लोड होते. लोकल लाईन आहे शेवट. ही आपली फ्लाईट आणि आपला एंट्री गेट. खायला मागता मिळाली बाबा विंडो सीट यावेळेस. म्हणजे आता जरा टेक ऑफ आणि लँडिंग जरा येताना काही शूट नव्हती करता आली, आता जरा चांगली करता येईल शूट. ऑलवेज लेग स्पेसची प्रॉब्लेम. मला तर बसताच येत नाही अजिबात. विंडो सीट आहे चांगलं आहे, पण बाहेर पाय काढायला नाही जमत. वरती डार्क ब्लॅक क्लाउड्स म्हणजे मजबूत टर्ब्युलन्स असणार आहे टेक ऑफच्या वेळी. चेन्नईच्या फ्लाईटला जरा टर्ब्युलन्स आली, खराब वातावरणामुळे यायला लेट झाला म्हणून आपली पण फ्लाईट लेट झाली. आणि जेव्हा मुंबईवरून फ्लाय करू आपण तिथं जरा जोराचा पाऊस चालू आहे. आता कॅप्टनने सांगितलं आता बघू बाबा, येताना तर मजबूत टर्ब्युलन्स होता, जाताना तरी नको लागायला जास्तीचा. सध्या तर इथं ऊन आहे पण क्लाउडी वेदर आहे. रिफ्युलिंग चालली विमानाची परत नेक्स्ट ट्रिपसाठी. ज्यांना माहीत नाही त्यांच्या माहितीसाठी विमानाची जी फ्युएल टँक असते ती त्याच्या विंग्समध्ये असते. त्याचं कारण असं पण आहे, जेव्हा पण विमान जर इन केस जर क्रॅश झालं तर हे फ्युएल खूप जास्त कंबस्टिबल असतं, त्याचा स्फोट वगैरे होऊ शकतो. ते पॅसेंजरपासून दूर व्हावं म्हणून विंगमध्ये ठेवतात कधी पण फ्युएल. झालो पण लँड आलो विमानाच्या बाहेर. ते टर्ब्युलन्स नव्हतं जशी वाटलं होतं की लाईट टर्ब्युलन्स असेल, काही नव्हता टर्ब्युलन्स. याच्यापेक्षा जास्त जेव्हा बँगलोरला गेलो होतो तेव्हा होता टर्ब्युलन्स. त्या ऑटोवाल्याने मला इथपर्यंत आणलं. त्याला म्हटलं मला लुटू वगैरे नको, म्हटलं व्यवस्थित ट्रीट कर, म्हटलं तुमच्या शहराचा जावई आहे मी, सुरतचा जावई आहे म्हटलं. असायला लागलं. It was at this moment that he knew he fucked up. प्रत्येक सिटीचा प्रॉब्लेम आहे. मी 300 रुपयामध्ये 350 रुपयामध्ये ऑटो फायनल केली होती एअरपोर्टपासनं. तर अर्जंट आहे मला पुढे पण जायचं आहे म्हटलं. तर तो बोलला ठीक आहे सर आपण नॉनस्टॉप जाऊ. आणि तो बसस्टँडला पोचायच्या 5-6 किलोमीटर आधीच मला म्हणतो सर उतरून जावा, दुसऱ्या ऑटोमध्ये ॲडजस्ट करून देतो. अरे म्हटलं मी सेपरेट ऑटोचे पैसे दिलेले, मी काय मूर्ख म्हणून तुला 350 रुपये देतोय का म्हटलं. म्हणजे प्रत्येक सिटीमधला प्रॉब्लेम आहे. एकही रिक्षावाला म्हणजे असा इमानदार माणूस भेटलाच नाही मला कधी कुठे जगात.
म्हणून नंतर बोंबलतात आम्हाला भाडे भेटत नाही, ओला उबेरवाले घेऊन जातात. तुम्ही असे फालतूगिरी करतात ना, म्हणून मिळत नाही भाडे तुम्हाला म्हणावं. जर कोणी ऑटो चालवणारा जर माझा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज असं करत नका जो प्रवाशांसोबत, म्हणून तुमचे कस्टमर तुम्हीच तुमच्या हाताने कमी करतात. चला असो, आपण आता अंकलेश्वरसाठी बस बघूयात, बसमध्ये बसूयात आणि घरी जाऊयात. आता वैतागाला प्रवासात आलाय. पण आता फ्लाईटमधनं उतरलो आणि फ्लाईटमधनं मध्ये दोरीने दरवाजा बांधलेला आहे. तर त्या बसलं दार धडकणार होतं, ड्रायव्हरने मला सांगितलं तेवढं धरून ठेवा म्हणे, गेट ठोकला जाईल म्हणे गाडीला. बरं आहे बाबा, आपले एकाच ट्रिपमध्ये असले भयानक एक्सपिरियन्स. एअरपोर्ट टू डायरेक्ट आपल्या चिखलामध्ये, बस स्टँडला लोकल आपल्या, खतरनाक. सारखं नाही, आता घरी जाणार आहे पुढे. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर काय आपलं नेहमीचं कर्तव्य पार पाडून द्या, तेवढं सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून द्या. आता भेटूयात पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. बघण्यासाठी धन्यवाद. फोनच करणार होती हे असं